Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। विवेक कोल्हेंपाठोपाठ आज राजेंद्र विखे पाटील जे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत ते देखील आज अर्ज भरतायत। नेमका काय विश्वास आहे आज तुम्ही पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करतायत, कशा पद्धतीने व्यूहरचना आहे? नाही, ऑलरेडी मी माझ्या लोकांशी संपर्क झाला आहे, चालला आहे। माझे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत, ऑलरेडी ते सगळ्या मतदारसंघात गेलेले आहेत। त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत। माझं फोनवर बोलणं झालेलं आहे। मी आज अर्ज भरल्यानंतर मी पण प्रत्येकाला भेटायला जाणार आहे, कारण मतदार फार लिमिटेड आहे। जो 165,000 मतदार आहे आणि ते सगळे शिक्षक आहेत, सगळे सुशिक्षित मतदार आहेत। त्यामुळे माझं बऱ्याचशांशी बोलणं झालेलं आहे, काही संघटनांशी बोलणं झालेलं आहे आणि या अर्ज भरून झाल्यानंतर मी त्याप्रमाणे दौरा करणार आहे आणि प्रत्येकाला भेटणार आहे। मागच्या पदवीधर निवडणुकीच्या वेळेस देखील तुमची तयारी झाली होती। अनेक मतदार जे आहेत तुम्ही त्या मतदार वाढावेत यासाठी देखील प्रयत्न केले होते, त्याचा काय फायदा होईल? नाही, आता ते कसं ते ग्रॅज्युएट होते, हे शिक्षक आहेत, पण नक्की याचा मला फायदा होईल। कारण ज्यावेळी माझे कार्यकर्ते मंडळी, माझे मित्रपरिवार आहे, ज्यावेळी ह्या 5 जिल्ह्यात गेल्यानंतर त्यावेळीसुद्धा लोकांनी तेच सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। कसं आहे, शेवटी तुम्हाला शब्द दिला आम्ही, तुम्ही एवढं केलं, आम्ही राहू तुमच्याबरोबर। आता हे प्रत्यक्ष जाऊन भेटणे, त्यांना फक्त परत विनंती करणे त्यांना की आता ह्यावेळीसुद्धा परत एकदा जोमाने उभे राहा आणि मदत करा, सहकार्य करा, की जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत ते आम्हाला कसे सोडवता येईल। जसं राजकारण हा विषय आपल्या ह्याच्यात नाहीच आहे, प्रश्न सोडवणे हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि गेले अनेक वर्ष पुणे विद्यापीठामध्ये असताना, आता गेले 25 वर्ष सिनेट सदस्य, 10 वर्ष मॅनेजमेंट काउन्सिल, आता हे जे आहेत हे सगळे शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालकच यांच्यातून निवडून जातात आणि त्यांचे आपण बरेच प्रश्न आपण मार्गी लावले। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। इथे सुद्धा आपण एकदा निवडून गेल्यानंतर आपण त्यांचे जे काय आपले प्रश्न आहेत ते पण आपण मार्गी लावू। वेळ प्रसंगाला तर आपण आंदोलन करू, उपोषण करू, पण न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। राजकारण याच्यात आपण कधी आणणार नाही। आरोग्य क्षेत्रात अनेक वर्ष तुम्ही कार्यरत आहात, आता राजकारणात पहिल्यांदाच एंट्री करतायत, तर त्या क्षेत्रात आणि ह्या क्षेत्रात मोठा फरक आहे। घरानं राजकीय असलं तरी राजकीय पाठबळ तुम्हाला मिळणार आणि भाजपच्या तिकिटावर तुम्ही या निवडणुकीत असणार आहात। मी भाजपांच्या वरिष्ठांना भेटलेलो आहे, त्यांना माझं मी निवेदन दिलेलं आहे, त्यांना मी विनंती पण केलेली आहे त्यांना की ह्यावेळी आता झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। मी लवकर तुमच्याकडे आलो आहे, मी तर मला उमेदवारी मिळावी म्हणून निवेदन साहेबांना दिलेलं आहे। प्रत्येक अध्यक्ष बावनकुळे साहेब त्यांना दिलेलं आहे, देवेंद्रजींना दिलेलं आहे, प्लस बाकीचे वरिष्ठांना दिलेलं आहे। मी नामदार साहेबांना पण मी विनंती केली की तुम्ही पण थोडंसं जरा हे करा पक्षाच्या वतीने, म्हणून आता आपण ह्यावेळी आपण अर्ज भरतोय, अपक्ष होऊन अर्ज भरतोय। एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग पक्षाच्या वतीने आपण अर्ज भरूया, पण तयारी आमची झालेली आहे। विवेक कोल्हेने देखील अर्ज दाखल केला। त्यांचं म्हणणं होतं की राजेंद्र विखे पाटील माझे मार्गदर्शक आहे आणि कायम समन्वय असतो किंवा संवाद असतो। मग आता तुम्ही देखील या निवडणुकीत उतरतात, तर त्यांना कसं मार्गदर्शन? नाही, मार्गदर्शन म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगतो की पुणे विद्यापीठात काम करत असताना मॅनेजमेंट काम कसं बरं, आम्ही कसं गव्हर्निंग बॉडीवर प्रत्येकाच्या जातो संस्थेवर, त्यांच्या गव्हर्निंग बॉडी जी आहे फार्मसी त्यांच्या बॉडीवर मी आहे, त्यांनी मला घेतलं त्याच्यावर। आता जे हे आहेत जे शिक्षण संस्था त्यांची बघतात, आपलं नगरचं सब सेंटर आपण उभं केलं, त्यांना आपण त्याच्या बॉडीवर आपण घेतलेलं आहे। राजकारण त्याच्या ठिकाणी आणि समाजसेवा त्या ठिकाणी वेगळं आहे ते, आणि मार्गदर्शन ते करतात। मार्गदर्शन आम्ही प्रत्येकाला केलं आहे, करत आलो आहे आणि करत राहू। म्हणजे याच्यामध्ये आपण जे ना कटुता कोणाशी आपल्याला घ्यायची नाही। जसं मी सांगितलं की राजकारण आपल्याला करायचं नाही, प्रश्न कसे सोडवता येईल, कुठल्या मार्गे सोडवता येईल हे बघणं फार महत्त्वाचं आहे। मधल्या काळामध्ये विवेक कोल्हेंनी वेगळी चूल मांडली, थोरातांसोबत युती करत कारखान्यात सत्ता मिळवली।
काय वाटतं ते काँग्रेसकडे कल दिसतोय का त्यांचा या निवडणुकीच्या माध्यमातून देखील बाळासाहेब थोरात त्यांना आशीर्वाद देतील असं वाटतं? नाही, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही, कारण कसं येतो राजकारणाचा प्रश्न येतो, कोण त्यांना मदत करेल कोण करणार नाही हा त्यावेळेचा विषय राहील तो. पण बघूया काय आता, अजून घोड्या मैदान लांब आहे, अजून असं काय अर्ज भरायची तारीख आहे, अजून 7 तारखेला आहे, विड्रॉल आहे. परत यावेळी काय चित्र उभं ते बघायचं आता, त्याच्यातनं काय उभं राहतं. भाजप पाठीमागं उभं राहिलं नाही तरी तुमचा अर्ज राहील का? आता हे आम्ही सर्व बसून हा निर्णय घेऊ. साहेब राहतील, आमचे गावकरी आहेत, सगळे मित्रपरिवार आहेत, आम्ही सर्वांशी बसून तो चर्चा करून तो निर्णय घेऊ. कारण त्यावेळी अर्ज भरला नव्हता, यावेळी अर्ज भरायला चाललो, अर्ज भरणार आहोत. बघूया आता त्याच्यातनं काय होतं. शेवटचा प्रश्न, उद्या निकाल आहे लोकशाहीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे दक्षिणेतून उभे होते. काय विश्वास वाटतो नगर दक्षिणेची जनता पुन्हा त्यांना संधी देईल? तर मी प्रॉपर नगर सिटीमध्ये मी होतो, नगर शहरात बऱ्याच ठिकाणी फिरलो, बाकीच्या तालुक्यांचा आढावा घेतला, कार्यकर्ते होते. मला नक्की खात्री आहे की ते निवडून घेतील. तर एकंदरीत डॉक्टर सुजय विखे पाटील देखील लोकसभेसाठी निवडून येतील आणि मी अर्ज भरतोय आणि पक्ष देखील माझ्या मागे उभं राहील असा विश्वास जो आहे तो राजेंद्र विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, लोणी, अहमदनगर. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.